हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आम्ही आलो आहे गावी। पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, पण इथं नेटवर्क नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ डेली टू डेली येत नाही आहेत। पण सकाळी बघा, आता इथं दुसऱ्या दिवशी आणि सकाळी इथं पहाटे आता उठलेली, पहाटे पण म्हणता येणार नाही, इथं सूर्योदय झाला आहे ऑलरेडी। पण थंडी एवढी आहे, तर आज थोडी थंडी नव्हती, कमीच होती, त्यामुळे उठून मी थोडंसं इथं वॉकला वगैरे गेलेले। तर सगळ्यात उठलं पहिल्या, आणि इथं बघा खूप चिमण्या वगैरे अशा येतात खायला, काहीतरी सांडलेलं वगैरे असतं धान्य वगैरे, तर खूप चिमण्या असतात अशा इथं, आणि पोपट वगैरे पण असतात। आणि आमच्या घराच्या बाजूलाच हे जे कॉन्क्रीट वगैरे दिसते, हे आमच्या अंगणातलं आहे, आणि हे स्पेस आहे, आणि पलीकडचं ही शाळा आहे, लहान मुलांची शाळा आहे। तर याच्यावरती पोपट वगैरे बसले होते सकाळी, आणि खूप सुंदर वातावरण असतं सकाळी, तर खूप छान वाटत होतं। तर थोडंसं वॉक केला मग इथं। आणि एकच दिवस झाला गावाकडे येऊन, तर दुसऱ्याच दिवशी इथं परीची तब्येत जी होती तर थोडीशी बिघडली होती, तर इथं मी आंघोळ वगैरे केली होती, आणि आता परीला मग तसंच घेऊन चालले। तर हॉस्पिटलला आलेलो परीला घेऊन, मग परीला थोडंसं दाखवलं वगैरे, तर तिला दात पण येत आहेत, आता तिची प्रोसेस चालूच आहे, एकच दात आलं आहे, त्यामुळं पण मग तिला म्हणजे बिघडलं वगैरे असेल। आणि मग त्यानंतर काही पुढं व्हिडिओ कंटिन्यू नाही झाला, आणि असंच होते, आता 2-3 दिवसाचा एकच व्हिडिओ येईल, कारण पूर्ण दिवसाचा व्लॉग बनवणं शक्य नाही। तर इथं आता संध्याकाळचं टायमिंग आहे, कपडे वगैरे सुकलेत पूर्ण, आणि आता सूर्यास्त व्हायला लागला आहे। तर आता इथे मी कपडे वगैरे सगळे घेतले, आणि माझं काम इथं हेच असतं, मुलांच्याकडे लक्ष देत, थोडंसं फार काय वरचं काम असेल, थोडंफार कपड्यांच्या घड्या घालणे, किंवा कधी सकाळी वेळ मिळाला तर कपडे धुते मग मी, तर एवढंच जमतं मला। नाहीतर मग लहान मुलं आहेत, आणि यात चौघं होतात, तर खूप भांडतात, आणि आता तर थोडं कळायला लागले, तर त्यामुळे प्रत्येकाला तीच वस्तू पाहिजे असते, त्यामुळे त्यांच्यात भांडणं खूप लागतात आता, त्यामुळे लक्ष पण खूप ठेवायला लागते। तर इथं आता संध्याकाळी आमचा चहा वगैरे पण घेतला वगैरे, संध्याकाळ झाली की चहा तर असतोच सगळ्यांचा फिक्स, आणि गावाकडं भयंकर थंडी आहे। तर आता वहिनी नव्हती घरी, मम्मी वगैरे लक्ष देत होती मुलांकडं। तर आणि हे बघा शाळेच्या मागचा परिसर आहे, तर शाळेतले ज्या मावशीत काम करणारे, तर त्यांनी इथं मागं काही जे म्हणजे अडीच मासा म्हणतात इकडं, काही आणि राजमा वगैरे पण म्हणतात त्याला, तर अशा काही वेल वगैरे होते बरेचसेच, पावट्याचे वगैरे, वरण्याचे वगैरे, मिरच्यांची झाडं। तर आता इथं घरातली मिरच्या होत्या, पण मला सापडत नव्हत्या, फ्रीजमध्ये होत्या, नंतर पाहिलं तर कळलं, पण फ्रेश म्हणून मग मी इथं एक झाडाची 1-2 मिरची घेतली, आणि आता मला वरणाला फोडणी द्यायची होती। तर इथं कुकरमध्ये एकाच डब्यात भात पण लावला होता, आणि खाली भात लावला होता, आणि वरती डाळीचा डबा ठेवला होता, आणि आता वरणाला फक्त फोडणी देते। तर नेहमी मी फोडणी देते तसेच, पण आता इकडं कसं थोडंसं घरी खूप दिवसानं काम करायला लागलं किचनमध्ये, की म्हणजे समजत नाही काय कशात काय असं सापडत नाही लवकर, तसंच झालं होतं माझं, फक्त वरणालाच फोडणी द्यायची होती, पण खूप वेळ लागला याला। आणि आमचा जो गॅस दिसतो तर तो गोबर गॅस आहे, म्हणजे तो फक्त शेणावरती चालतो, त्याला बाकी काही नाही लागत। आणि आपलं जे टॉयलेटमधलं जे वेस्टेज आहे तर ते पण त्याच्यात टाकीमध्ये सोडतात आणि त्याने खूप गॅस चालतो व्यवस्थित। आणि म्हणजे म्हैस गाई वगैरे भरपूर आहेत जनावरं, तर त्यामुळं ह्याच गॅसवरती सकाळचं आणि संध्याकाळचं दोन्ही टाईमचं जेवण होतं।
तर आता वरणाला फोडणी देऊन घेते मी. आणि मागच्या वेळी मी जेव्हा आले होते गावाकडे तर तेव्हा एक काहीतरी रेसिपीचा मी व्हिडिओ टाकला होता, तर भांड्यांवरून काहीतरी कमेंट होती. तर आधीच सांगते मी, ज्यांना म्हणजे वाईट वाटतं असं की तुम्ही काही भांडी म्हणजे ज्याला आवडतं तर ठीक आहे बघा, आणि ज्यांना नसेल आवडत तर ते बघू नका व्हिडिओ. नाही बघितला तर काही चालतं आहे, काही फरक नाही पडत. आणि कारण मग म्हणजे अशा वाईट कमेंट करण्यापेक्षा न बघितलेलाच बरा, कारण खूप वाईट होती कमेंट ती, त्यामुळे सांगते. आणि चुलीवरती पण वापरतात भांडी, आणि भांडी जी आहेत तर ती घरातली माझ्या आजीच्या काळची आहेत, जुनी आहेत खूप. तर त्यामुळं काही भांडी नवीन, काही भांडी काळी अशी आहेत. काळी मग ती काही अशी खराब वगैरे नाही झालेली. एवढे वर्ष जर वापरली 10-20 वर्ष तर अशीच होणार ना. तर आता या वरण जर माझे उकळी आले वरणाला, आता वरण ठेवते साईडला. आता वरण भातच बनवलं मी फक्त, कारण मुलांना खाण्यापुरतं, मग नंतर वहिनी येऊन बनवते तिचं. तर आता दुसऱ्या दिवशी इथं पहाटे मी उठले, आणि मी उठायच्या आधीच ही परी दोघी उठून गेलेल्या, आणि मी किचनमध्ये झोपते, कारण हॉलमध्ये पप्पा रात्रीचं TV उशिरा बघतात, मग झोप नाही लागत. त्यामुळं मग आम्ही इकडं तिघीजण किचनमध्ये असतो. आता सगळं बिछाना वगैरे काढून मग मी उशिरा उठते, त्यामुळं मग तिथलंच तेवढं झाडून वगैरे घेते. आंघोळ वगैरे झाली, मग फ्रेश वगैरे झाले, तर पाणी येतं सकाळी नळाला भरपूर लवकर येतं आहे, 8-8:30पर्यंत पाणी येतंच. तर त्यामुळं मग पटकन इथं कपडे धुवायला घेतलेत. आणि मग त्यामुळं कधी कधी काय होते, सकाळची कामं एवढी फास्ट असतात, तर म्हणजे पटकन होऊन जातं. त्यामुळं व्हिडिओ बनवायला पण टाईम भेटत नाही इकडं गावाकडं आल्यापासून. आणि नेटवर्कचा पण प्रॉब्लेम, त्यामुळं मग अपलोड करताना 2-3 तास बाहेर उभं राहावं लागतं तर होतं. तर त्यामुळं मग मी शक्यतो आता 2-3 दिवस व्लॉग कंटिन्यू नाही केलं आहे. आणि लाईव्ह घेते तर त्या लाईव्हलाही प्रॉब्लेम येतो आहे. जर तुम्ही लाईव्ह वगैरे बघत नसाल तर कधी नोटिफिकेशन आली तुम्हाला तर नक्कीच जॉईन करा लाईव्ह. बोलायला मला सगळ्यांसोबत आवडेल तुमच्याशी. तर आता इथं कपडे वगैरे मी धुवून देत होते, आणि मम्मी जी होती तर ती कपडे पिळून घेत होती पटकन, कारण मग एकट्याने कुणी असलं की मग होत नाहीत लवकर. दोघीजण मिळूनच मग कपडे वगैरे धुतं. त्यानंतर आम्ही इथं संध्याकाळी शेतामध्ये आलेलो, मी आणि परी. हे जे शेत होतं तर ते नवीन घेतलेलं होतं मागच्या वर्षी, तर मी पाहिलं नव्हतं, आणि मला शेतात जायला आवडतं, मी याआधीही सांगितलं होतं. तर त्यामुळं मग वहिनी एकटीच निघालेली, तर तिच्यासोबत आम्ही आलो आहे. आणि हे थोडंसंच होतं, पण याला भरपूर वेळ लागला. या रानात जो होता तर शाळू टोकला होता, तर तो कुठं उगवला आहे कुठं नाही असं झालं आहे. तर त्यामुळे आता इथं दुसरं काहीतरी करतील, पण हे जे तण आलं आहे तर ते भांगलायचं होतं. तर इथं बघा शेजारीच वांग्याची झाडं जी होती तर ती लावली होती दुसऱ्याच्या शेतात, तर खूप छान. तर बरोबर 3 दिवसाचा ब्लॉग आहे हा. दुसऱ्या दिवशी तर आता मी सगळं आमचं काम आवरलं आहे वगैरे, जेवण वगैरे चाललं होतं, आणि दीदी आलेली. तर आज होतं वोटिंग, इलेक्शनचा दिवस होता, आणि दीदी आणि दाजी आले होते. तर दीदी आणि दाजीचं वोटिंग जे आहे तर ते इकडंच आहे, अजून माझंही वोटिंग इकडंच आहे. त्यामुळेच माझं काम पण होतं बँकेतलं थोडं, आणि त्यासाठीच मग मी आत्ता गावी.
तरी ते आता दाजींना वगैरे चहा दिला आणि आम्ही सगळ्यांनी वडापाव वगैरे खाऊन घेतला, दीदीला वगैरे चहा दिला. तर आज दाजींसाठी स्पेशल मटण बनवलं होतं, पण आता नंतर जेवताना वगैरे काही व्हिडिओ कंटिन्यू नाही बनवला मी, कारण उशीर झालेला आणि सगळेजण गडबडीत होते. इलेक्शन होतं त्यामुळे सारखं कोण ना कोणतं घरी येत होतं, म्हणजे पाहुणे वगैरे किंवा जास्त दिवसांनी कोणी भेटत होते. आणि मग आता सगळे एक जण येत होते, सगळ्यांच्या अशा गप्पा चाललेल्या इथं छान. तर मग थोडासा वडापाव खाल्ला आणि मग आम्ही पुढच्या तयारीला गेलो. आणि इथं मग दाजी जे होते तर त्यांचे सगळे ओळखीचे आहेत, कारण आमचे दाजी जे होते तर इथंच राहिला होते, म्हणजे त्यांच्या मामाकडे. त्यामुळे जास्त दिवसाने आले की सगळेजण भेटतात, बोलत वगैरे बसतात. तर इथं आमच्या छान गप्पा चाललेल्या होत्या सगळ्यांच्या आणि खायचं पण चाललं होतं. त्यानंतर मग इथं मी तयार वगैरे झाले दुपारी आणि 3च्या दरम्यान थोडीशी गर्दी कमी आली. मग इथं वोट करायला जायचं होतं, तर बाजूलाच, अंगणाच्या बाजूलाच इथं तुम्हाला दिसत असेल इथं जी शाळा आहे तर तिथंच जायचं होतं वोटिंगला. पण समोर तर व्हिडिओ बनवून देणार नाहीत, म्हणून मग मी इथं जातानाच थोडासा बनवला आणि पटकन वोट करून आलो. तर तुम्ही पण केला का वोट, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्या दिवशी मी फोटो पण पोस्ट केला होता. त्यानंतर मग इथं संध्याकाळी आम्ही शेंगा जे होत्या तर आई फोडत होती, तर इथं हे सगळे बसले होते तिच्यासोबतच आणि आम्ही पण बसलो.